एक असा इतिहास जो कधी विसरता येणार नाही. जटायू हरला नाही, कारण धर्मासाठी लढणारे योद्धे कधीच हरत नसतात. मित्रांनो, आज आपण आलो आहोत केरळमधील प्रसिद्ध जटायू अर्थ सेंटर येथे. तर चला पाहूया या शौर्याच्या स्मारकाची अद्भुत कहाणी. हे फक्त एक शिल्प नाही, तर शौर्य, त्याग आणि पराक्रमाचं प्रतीक आहे. रामायणातील पराक्रमी जटायूच्या स्मरणार्थ उभारलेलं हे जटायू अर्थ सेंटर. तर चला मग जाणून घेऊया याचा संपूर्ण इतिहास. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर आता तिकीट दिन काढलोय आणि आता इथं खाली काढलो ते फक्त एंट्रीचं तिकीट काढलो आणि वरती जाऊन आपल्याला रोपवेचं तिकीट काढायचं आहे. असं दोन्ही मिळून 555 रुपये तिकीट आहे आणि चालत जर जायचं असलं तर 325 रुपये तिकीट आहे. त्याच वाटायला माहिती आहे का, VIP एंट्री केल्या का वाटायला. इकडे सगळे नंबरात थांबल्यात आणि आम्हाला डायरेक्ट मधून सोडल्यात. एक्साइटमेंट डे, कारण पहिल्यांदा बसणार आहे. हे थांबत नाही, डायरेक्ट जाऊन बसायला लागतं यात. साहेब जरा धरता काय? धराला काय नाही, बसायला जा भाऊ, बस. हां, तर आता रोपवेत बसले बाबा. कसं वाटायला पहिल्यांदा? फील. माझा ब्लॉग इकडे चालू आहे आणि ह्याचा ब्लॉग इकडं आणि माझा ब्लॉग इकडं आहे. जबरदस्त. गॉगल घालतो. हे काय अडकाले काही? सेम शपथ, शेवट दाखवतो तुम्हाला. उभे गेले. हा हा, धाड धाड धाड. अरे कसं बसलाय ते, निवांत बसलाय मी तिथे वरती त्याच्यावर. धाड धाड धाड. त्याच्यावर वर रुपयाच्या वर. होय अबे, असल्या याच्यावर बसलाय तो. होय होय, माकड नव, माणूस आहे. कट कर बस. ह्याच्यावर बसलेला लोखंड. ह्याच्यावर नव अबे, असल्या याच्यावर. हे आहे की नाही, असल्या याच्यावर बसला. होय तिथे समोर. कसं आहे, डायरेक्ट ऑटोमॅटिक, तटुशी बात नाही. भावांनो, ज्या गोष्टीची आतुरता होती की नाही, त्या ठिकाणी आता आम्ही आलो आहे आणि ती गोष्ट आता बरोबर आमच्या समोर आहे. केरळातला सगळ्यात मोठा पॉईंट, सगळ्यात मोठा व्ह्यू आणि सगळ्यात बेस्ट हे. तर भावानो, विश्वास बसणं झाला आहे. आपण शेवटी या पॉईंटला आलोच, कारण मी लई दिवसापासून म्हणालो इथं जायचं. आणि केरळमध्ये बाकीचं काय नाही फिरलं तरी चालते, कारण ह्यो पॉईंट करणार म्हणलेलो आणि आता आपण त्या पॉईंटला आलेलो आहे. खरोखर भावानं जबरदस्त, म्हणजे जबरदस्त आहे पॉईंट. शेवट आता पूर्ण एक वेडा मारूया. बाकी अजून यायल्यात रोपवेनं, ती सगळेजण येऊ देत. ते सगळेजण आल्यानंतर पूर्ण एक फेरी मारून बघूया कसं आहे, काय आहे खरोखर. आणि पूर्णपणे भावानं पूर्ण एका दगडात कोरलेला आहे. पूर्णपणे एका दगडात, एकच दगड आहे तो आणि एका दगडात हे सगळं केलेलं आहे पूर्ण एकाच दगडामध्ये. आणि करणं म्हणजे चेष्टा नव्हं, खरोखर जबरदस्त केलं, जबरदस्त. आणि वर्ण पहिला व्ह्यू दाखवतो ते न्यूजपर्यंत. तो वर्ण व्ह्यू आहे. इथं खाली जाऊन घ्या, नंतर शेवटी इथून तोपर्यंत बघून घ्या. खतरनाक. हे पूर्णपणे दगड आहे. पूर्ण हे सगळं दगडच आहे. जेवढं दिसते तेवढे सगळे एका दगडात आहेत. म्हणजे एवढं सगळं करणं चेष्टा नव्हं. चला आता जरा पूर्ण फेरी मारून येऊया आणि बघा कसं आहे, काय आहे. तर हे बघू शकता बाबा, पूर्णपणे दगडात कोरलेला आहे पूर्णपणे. कृपया शिल्प के ऊपर न चढे, म्हणजे वरती चढूशी बात नाही आहे. काय असेल ते खाल्लं तुम्ही सगळं फोटो देऊन काढू शकता जा, काही विषय नाही. इथं थांबून पण तुम्ही फोटो काढू शकता जा. आणि खरं सांगतो भावांनो, हे बघितल्यानंतर ना गणे शेवट विषय, शेवट. वरती चहा नाश्ता पण सगळंच आहे. खरं एवढं सगळं असून इथं कचरा देखील जरा पण नाही आहे. ते एक मात्र गोष्ट खरोखर लय भारी आहे. सगळं पूर्णपणे एका दगडातच आहे. हे म्हणजे इथं आल्यानंतर बघितलं मी पहिला, इथं जेवढं पण सगळं केलं आहे हे सगळं फक्त एक दगड होता, मोठाच्या मोठा दगड होता. म्हणजे केवढा मोठा दगड असेल तुम्ही विचार करू शकता जा. त्या पूर्ण मोठ्या दगडामध्ये हे सगळं पूर्ण केलेलं आहे पूर्णपणे. आणि इकडं आता फोटोला पण हे पॉईंट तीन चांगला आहे, इथं केलेलं आहे तशा बघायला गेला असं तर तसं. आणि इथं वरती मंदिर पण आहे, आपण जाऊन दर्शन तीन घेऊन या. आणि आत की नाही एंट्री बंद आहे, कारण काहीतरी काम चालू आहे वाटतं. वर्क इन प्रोसेस दिला, आत काहीतरी काम चालू आहे त्यामुळं बंद आहे. खरोखर भावनो, शेवट म्हणजे शेवट विषय आहे खरोखर. त्याची डोळे वेळ थांबा, मोबाईलवर शूट करताना दाखवतो तुम्हाला. मला झूम करून दाखवतो जरा. असला शेवट विषय सांगतो पूर्ण. बघा की ओरिजिनल दिसते, ओरिजिनल डोळं बिळं.
अवा की नकं बिकं कसली जबरदस्त त्याची कलाकृती केल्या. म्हणजे कोण केलं की नाही त्याने शेवटच काम केलं आहे. ते डिटेल्स तुम्हाला मी नंतर सांगतो. अशा तऱ्हेने पावसानं जोरदार स्वागत केला आमचा. कसा आहे नका विषय हां. कारण आता पावसात भिजायची इच्छा नाही आमची, त्यामुळं सावलीत म्हणतो कशा काय तर जास्त पोच लागाय नको म्हणून. पावसानं होळ गेला जरा उगच, पण काय विषय नाही, जाऊ दे. तर इकडं आता पुढं फोटो पॉईंट आहे, इकडं काय गेलो नाही मी, कारण एवढं काय नाही, फक्त खाली व्ह्यू बघण्यासारखं आहे. आपण व्ह्यू बघायला आले नाही, आपण आले ते पण म्हणजे मंदिरला आणि जटाई रॉक बघण्यासाठी. तिकीटचा खर्च झालेला आहे 555 रुपये पर हेड. तर आता राम मंदिर इकडं आतल्या बाजूला आहे आणि इकडनं आता रस्ता त्याला जायला एंट्रन्सला. म्हणजे भारी गेल्या तसं एंट्रन्स बघायला गेला सदर जबरदस्त. तर आता आपण आले राम मंदिरला आणि तर दर्शन घ्यायचं आपल्याला आता. आई शप्प सांगतो असलं जबरदस्त वाटायला की नाही भावानो, खरोखर लय खतरनाक. आणि इथं आता आत मंदिरमध्ये जाऊन आपण दर्शन घ्यायचं आहे. आणि इथं व्ह्यू पॉईंट आहे, हे आपण बघूया. तिथं बघण्यापेक्षा इथं जरा मला बरं वाटलं. पहिला जाऊन आपण दर्शन घेऊन येऊया आणि मग बघूया. ओके. आता आत माझ्यामध्ये पूजा चालू आहे, कारण सगळीकडनं बाहेर आता देवतीन लावल्या आज. आणि हे मंदिर आहे की नाही भावनो, या मंदिरामध्ये पहिला जी मूर्ती होती श्रीराम आणि हनुमानजींची, ती पहिला दगडाची मूर्ती होती. मग त्यानंतरनं सोन्याची मूर्ती पहिला तयार केली श्रीरामजींची, आणि त्यानंतर मग आता हनुमानजींची सोन्याची मूर्ती इथं तयार आहे. आणि आत काही फोटो बिटो काढायला अलाउड नाही आहे, त्यामुळे आत तीन का फोटो तीन शूट केलो नाही. बाहेरनं तीन दर्शन घेतलो आणि आता इथं शूट करालो बघा. आणि पुढचा जो व्ह्यू आहे की नाही खरोखर एकदम जबरदस्त व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. आणि पूर्णपणे एकच दगड आहे, एका दगडावर सगळं केलेलं आहे खतरनाकमध्ये शेवट. तर तुम्ही पण जर भावानो इकडं केरळ साईडला आला तर खरोखर सांगतो पहिला इथं दर्शन घ्या, जटाई रॉक बघा आणि मग बाकीच्या ठिकाणी फिरा. त्यामुळं कारण असलं जबरदस्त पॉईंट आहे हो, असलं जबरदस्त हे म्हणजे इथले बांधकाम तीन मूर्ती तीन आहे खतरनाकमध्ये, विचार नका. असलं शेवट आहे. आणि ते झिपलाईन तीन सगळं आहे, खरं ते आता माझ्यामध्ये बंद झालं असणार आहे झिपलाईन, त्यामुळे काय उपयोग नाही. तर चला निघूया आता खाली, बघून देऊन झाले सगळं. तर आता टायमिंग झालेला आहे 6:29 झाल्यात आणि 7ला पूर्णपणे बंद होते. खाली तिकीट काउंटर आहे, ते तर 5:30ला काहीतरी बंद होते. आम्ही नशीब जरा लवकर आलं तर त्यामुळे आम्हाला तिकीट मिळालं. ते वरती जे आहे ते दर्शन घ्यायचं, हे 7ला बंद होते बरोबर, त्यामुळे आता सगळ्यांना घालवायलात खाली. तर चला जाऊया, आपलं आता दर्शन दिन घेऊन झाले, हा विषय नाही. धर्मासाठी लढणारा वीर कधीच संपत नाही, तो कायम इतिहासामध्ये जिवंत राहतो. जटायू भलेही पडला असेल पण त्याचं शौर्य आजही उंच भरारी घेत आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला भावनो कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत सगळ्यांसोबत शेअर करा. आणि तुम्ही पण जर केरळातून आलासा तर हा पॉईंट भावनो मिस करू नका. खरोखर भावनो खतरनाक म्हणजे खतरनाक आहे. येऊन आपल्या प्रभू श्रीरामजींचं दर्शन पण होऊन जाते इथं आल्यानंतरनं. आणि एवढा मोठा जटायू रॉक पण आहे, खतरनाक आहे हे लोकेशन. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपलं उद्याचा पॉईंट आहे ते उटीमधला आहे, तर आपण उद्या भेटणार आहे उटीमध्ये. तर चला आजचा व्लॉग इथंच संपत आहे भावनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आज जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका.